आणि आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी, हगवणेचा फरार साथीदार निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणला आता पुण्यामध्ये आणलेला आहे। महत्त्वाची बातमी, निलेश चव्हाण हा फरार झालेला होता। त्याच्याकडे वैष्णवीचं बाळ होतं आणि याच अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि आता या फरार झालेल्या निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रणजित, केव्हा अटक झालेली आहे? निलेश चव्हाण नेपाळमध्ये आहे, पोलिसांना कशी माहिती मिळाली? कारण त्याच्या शोधासाठी 6 पथकं वेगवेगळ्या भागामध्ये पाठवण्यात आलेली होती। वृषाली, आपण पाहिलं तर 16 मेला या दिवशी जे आहे ते वैष्णवीने आत्महत्या केली। त्यानंतर 2 दिवसांनी जे आहे ते वैष्णवीचं 10 महिन्याचं बाळ जे आहे ते घेण्यासाठी कसपटे कुटुंब जे आहे ते पुण्यातील कर्वे रोड या ठिकाणी निलेश चव्हाण याच्या घरी गेले असताना त्याच्याकडून पिस्तुलाचा धाक दाखवत जे आहे ते कसपटे कुटुंबियांना जे ते आहे या ठिकाणी हुसकावून लावलं होतं। त्या प्रकारचा गुन्हा देखील या कर्वेनगर वारजे पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो या ठिकाणी दाखल झाला होता। त्यानंतर हा गुन्हा दाखल होताच 21 तारखेला जो आहे तो निलेश चव्हाण जो आहे तो फरार झाला। तो विविध राज्यातून जात अखेर त्याने नेपाळ गाठलं। नेपाळ गाठल्यानंतर पोलिसांना त्याचा माग जो आहे तो लागल्यानंतर काल जे आहे ते आता निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून जे आहे ते आता या ठिकाणी अटक करण्यात आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। त्याचा प्रवास जर आपण पाहिला तर हा जो सगळा त्याचा प्रवास जो आहे तो सर्वात प्रथम तो पुण्यातून फरार होताच कर्जत या ठिकाणी गेला, कर्जत नंतर बदलापूर नंतर मुंबईतून तो दिल्लीमध्ये गेला। दिल्लीमध्ये जात असताना दिल्लीतून गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये जात असताना एका ट्रॅव्हल्सच्या CCTVमध्ये जो आहे तो या ठिकाणी कैद झाला। याच CCTVचा माग काढत जे आहे त्या पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे ते या ठिकाणी नेपाळ बॉर्डर किंवा गोरखपूर जे आहे ते या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर संपूर्ण तांत्रिक तपास जो आहे तो या ठिकाणी करत अखेर काल निलेश चव्हाणला जे आहे त्या बेड्या ठोकलेल्या आपल्याला पाहायला मिळत्या। आज पहाटे 3 वाजता जे आहे त्या निलेश चव्हाणला बावधन पोलिसांच्या ताब्यात जे आहे त्या पिंपरी चिंचवड शहर क्राईम ब्रांचने जे आहे ते सुपूर्द केलेलं आहे। त्याची मेडिकल चाचणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। त्यानंतर याला आता काही वेळातच जे आहे आता पुणे सत्र न्यायालयात जे आहे त्या ठिकाणी हजर करतील। त्यानंतर अनेक तपास जो आहे तो या ठिकाणी समोर येईल। नक्की निलेश चव्हाण जो आहे त्याचा काय संबंध जो आहे तो हगवणे कुटुंबियांशी आहे, त्याचा कुठल्या गुन्ह्यात सहभाग आहे का, अशा अनेक घटना ज्या आहेत त्याचा उलगडा जो आहे ते आता बावधन पोलीस या ठिकाणी काही वेळानंतर करतील। काही वेळानंतर पुण्यातील सत्र न्यायालयानंतर त्याला जे आहे ते आता हजर केल्यानंतर या सर्व बाबींचा जो आहे तो या ठिकाणी उलगडा होणार आहे। यामध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं तर निलेश चव्हाण हा 21 तारखेला जो आहे तो फरार झाला। त्यानंतर तो विविध राज्य जे आहे ते क्रॉस करत जे आहे ते अखेर त्यांनी नेपाळ गाठले। नेपाळमध्ये 5 दिवस जो आहे तो या ठिकाणी मुक्काम त्याने त्या ठिकाणी केला। अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या पथकाने जे आहे ते त्याला बेड्या ठोकत आज पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात जे आहे ते त्याला आणण्यात आलेलं आहे। वृषाली, रणजित, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की मयुरी जगताप आणि कसपटे कुटुंबियांनी ज्या वेळेला ते माध्यमांच्या समोर आले त्या वेळेला त्यांनी निलेश चव्हाणचा आवर्जून उल्लेख केलेला आहे। वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे हिचा जवळचा मित्र तो होता, अशी देखील माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती। आता या सर्वच अनुषंगाने वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा सहभाग असू शकतो, या अनुषंगाने सुद्धा तपास जो आहे तो अगोदरच सुरू झालेला आहे। मात्र बाळाची हिळसांड केल्याचा गुन्हा जो आहे तो निलेश चव्हाणवर दाखल झालेला आहे। नक्कीच वैष्णवीचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच कसपटे कुटुंब जे आहे ते निलेश चव्हाण याच्याकडे आपलं बाळ जे आहे ते घेण्यासाठी गेलं होतं। याची माहिती जी आहे ते हगवणे परिवारातील राजेंद्र हगवणेचे मोठे बंधू जे आहेत त्यांनी या ठिकाणी कसपटे कुटुंबियांना दिल्यानंतर कसपटे कुटुंब त्यांच्या नातेवाईकांसोबत कर्वे रोड जे या ठिकाणी बाळ आणण्यासाठी गेलं होतं। मात्र त्या ठिकाणी पिस्तुलाचा धाक जो आहे तो दाखवत त्याने यांना हुसकून लावलं होतं। त्याचप्रमाणे त्याला अटक केल्यानंतर आता वैष्णवी हत्याकांड
मृत्यू प्रकरणी आता मोठे अपडेट जे आहे ते काही वेळानंतर समोर येतील. आपण यामध्ये पाहिलं तर करिश्मा हगवणे असेल किंवा निलेश चव्हाण असेल यांचा नक्की संपर्क काय, यांचा संबंध नक्कीच काय, रणजित, तुम्ही असंच याचा आपल्या अनेक सोबत राहा. तुमच्याकडून या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स जाणून घ्यायचेच आहेत.